भर लग्नात बायको नवऱ्याला झापत होती. मित्र पूर्ण किस्सा नक्की आहे का? तर झालं असं की आम्ही एका लग्नामध्ये गेलो होतो आणि तिथं जोरजोरात आवाज ऐकून आम्ही तिथं थांबलो. तर एक बाई, खूप जास्त वय नसेल, 30-35ची मुलगी असेल, ती तिच्या नवऱ्याला एकदम प्रचंड प्रमाणात झापत होती. आमच्या कानावर आलेले शब्द एवढेच होते की अरे थोडीशी तरी वाटू दे रे, तू 9 गुलाबजाम खाल्ले. मला वाटलं ती खाण्यावरनं बोलत असे म्हणून आम्ही दुर्लक्ष करायला लागलो. परंतु फक्त विषय तेवढाच नव्हता. हा माणूस म्हणे 15 दिवसापूर्वी ॲडमिट होता. कशामुळं? तर शुगरमुळं. आणि जसा तो तिकडनं सुटला आणि इथं ते हाणत होता. परत जेव्हा हा ॲडमिट होता तर साधारणतः म्हणे 12-15 लाख रुपये त्याला खर्च लागला. 5 लाखाची मेडिक्लेम होती. 8-10 लाख रुपये लोकांकडनं कर्ज घ्यायला लागलं. त्याच्यामुळे हिचा संताप जास्त होत होता की जवळ पैसे नसताना आपण हे एवढं सगळं कळलं आणि एवढं होऊनही हा माणूस एवढा निष्काळजीपणाने कसं जगू शकतो. बरं, या भाऊचं वजन किती असेल? कमीत कमी 100 किलो तरी असेल. आणि हा तिच्याकडं पूर्णच्या पूर्ण दुर्लक्ष करत होता. जसं काही ती बोलते की नाही बोलत, त्याच्यामुळं तिची अजूनच जास्त चिडचिड होती. पण मित्र, याच्यामधनं मला काय लक्षात आलं की माणूस स्वतःच्या शरीराविषयी एवढा कसा निष्काळजी राहू शकतो? ज्या माणसावरती त्याची पूर्ण फॅमिली अवलंबून असते त्यांनी कसं राहायला पाहिजे? बाकी मला कमेंट करून नक्की सांगा. खरंच एवढ्या लोकांमध्ये नवऱ्याला असं झापायला पाहिजे का? किंवा नवऱ्याने सुद्धा एवढा निष्काळजीपणा करायला पाहिजे का आपल्या स्वतःच्या शरीराला घेऊन? बाकी तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की भेटा, पण तीच इन्व्हेस्टमेंट जी 10-15-20 वर्ष टिकेल. बाकी हा रील त्यांना नक्कीच शेअर करा ज्यांचं स्वतःवरती अजिबात नियंत्रण नाही खाण्यापिण्याच्या बाबतीत. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.